हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड फिजिक्स सेकंड युनिट टेस्टचा पेपर, जो की आहे 25 मार्क्सचा आणि याला साधारणतः 1 तासांचा वेळ असतो. सो पेपर पाहण्याआधी आपण सिलेबस पाहूया. सो हा जो काही पेपर आहे तो या चॅप्टर्सवरती आहे. मोशन इन अ प्लेन, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, साऊंड, ऑप्टिक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज अँड कम्युनिकेशन सिस्टम आणि सेमीकंडक्टर्स. सो हे चॅप्टर्स जर तुम्हाला एक्झाममध्ये असतील तर अशा प्रकारचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. त्यासोबतच प्रत्येक चॅप्टरमधले कुठले महत्त्वाचे क्वेश्चन्स एक्झामला येऊ शकतात त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत. सो प्लीज तुम्ही ती सिरीज नक्की फॉलो करा. त्या सगळ्यांच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी स्प्रेडशीट अवेलेबल आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. ठीक आहे, सो लेट अस स्टार्ट. सेक्शन एमध्ये पहिला क्वेश्चन आहे तो म्हणजे सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर. 4 मार्क्ससाठी 4 क्वेश्चन्स आहेत. पहिलं क्वेश्चन आहे फॉर अ पार्टिकल हॅव्हिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विच ऑफ द फॉलोइंग इज कॉन्स्टंट? ए स्पीड, बी ॲक्सिलरेशन, सी वेलोसिटी, डी डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट आहे सेकंड, द डोपलर्स इफेक्ट इज नॉट ॲप्लिकेबल टू. ए आहे व्हेन द सोर्स अँड ऑब्झर्वर आर ॲट रेस्ट. बी आहे व्हेन देअर इज रिलेटिव्ह मोशन बिटवीन द सोर्स अँड द ऑब्झर्वर. सी आहे व्हेन द सोर्स इज ॲट रेस्ट अँड ऑब्झर्वर इज मूव्हिंग. आणि डी आहे व्हेन द सोर्स इज मूव्हिंग अँड ऑब्झर्वर इज ॲट रेस्ट. सो बेसिकली या ठिकाणी ॲट रेस्ट पाहिजे होतं. प्लीज करेक्शन्स करून घ्या. म्हणजे या ठिकाणी सोर्स मूव्हिंग करतो आहे आणि ऑब्झर्वर जो आहे तर तो रेस्टवरती आहे. नेक्स्ट आहे अ रिव्हर्स बायस डायोड इज इक्विवॅलंट टू an off switch, an on switch, a low resistance, none of the above. Next question number 4. A man shouts loudly close to a high wall. He hears and if the man is at 40 meter from the wall, how long after the shout will the echo be heard? So basically यांनी क्वेश्चनमध्ये असं सांगितलेलं आहे की एक मॅन वॉलच्या जवळ उभं राहून काहीतरी ओरडतो, तर त्याच्यानंतर तो 40 मीटर्स लॉंग आहे वॉलपासून, तर मग किती वेळाने त्याला त्याचं इको ऐकायला येईल. ठीक आहे, एअरचं स्पीड जे आहे किंवा स्पीड ऑफ साऊंड इन एअर जे आहे तर ते आहे 330 मीटर पर सेकंड. सो तुम्हाला आन्सरमध्ये टाईम सांगायचा आहे. ए आहे 0.3 सेकंड, बी 0.3 आहे. ओके, आफ्टर दॅट बी आहे 0.24 सेकंड, सी आहे 0.40 सेकंड आणि नन ऑफ दी अबव. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2 जो की आहे 3 मार्क्ससाठी. पहिला आहे स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. सेकंड आहे व्हॉट डू यू मीन बाय इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. आणि थर्ड आहे अ कार मूव्ज इन अ सर्कल ऑफ द कॉन्स्टंट स्पीड ऑफ 50 मीटर पर सेकंड अँड कम्प्लीट्स 1 रिव्हॉल्युशन इन 40 सेकंड्स. सो डिटरमाइन द अँग्युलर स्पीड. नेक्स्ट आहे सेक्शन बी. याच्यामधला क्वेश्चन आहे अटेम्प्ट एनी 4. सो तुम्हाला क्वेश्चन नंबर 3, 4, 5, 6, 7, 8 यापैकी तुम्हाला कोणतेही 4 प्रश्न जे आहेत तर ते अटेम्प्ट करायचे आहेत 8 मार्कासाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कांसाठी असणार आहे. सो क्वेश्चन नंबर 3. अ स्ट्रिंग ऑफ लेंथ 0.5 मीटर कॅरीज अ बॉब ॲट इट्स एंड. It is to be used as a conical pendulum of period 0.4 pi seconds. So calculate the angle of inclination of the string with the vertical. So काही जर ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स असतील, स्पेलिंग मिस्टेक्स असतील, प्लीज इग्नोर करा. सो बेसिकली यांनी लेंथ ऑफ द स्ट्रिंग दिलेली आहे, अँगल ऑफ इन्क्लिनेशन विचारलं आहे, टाईम पिरियड पण दिलं आहे 0.4 पाय सेकंड्स. सो तुम्हाला इन्क्लिनेशन फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4. डिस्टिंग्विश बिटवीन रिअल अँड स्युडो फोर्सेस. सो तुम्हाला 2 मार्क्ससाठी डिस्टिंग्विश करायचं आहे. सो ॲटलिस्ट 4 पॉईंट्स तरी तुम्ही लिहिले पाहिजेत. नेक्स्ट आहे क्वेश्चन 5. कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिओ वेव्ह ऑफ वेव्हलेंथ 250 मीटर. रिमेंबर दॅट द स्पीड, या ठिकाणी द स्पीड पाहिजे. The speed of all EM waves in vacuum is 3 × 10⁸ meter per second. सो इथे गिवन टू फाइंड आणि सोल्युशन त्याच्यामध्ये फॉर्म्युला वगैरे हे सगळं लिहिलं तर तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. नेक्स्ट आहे ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. नेक्स्ट आहे नेमिंग पण करायचं आहे कारण 2 मार्कांचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 7. राईट डाऊन एनी 2 प्रॉपर्टीज ऑफ इन्फ्रारेड वेव्स. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स, ॲटेन्युएशन आणि ॲम्प्लिफिकेशन. सो अगेन फक्त एक्सप्लेन करायचे एकेका मार्काला, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त काही लिहायची गरज नाही, फक्त डेफिनेशन लिहू शकता. सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 3 to 8 मधले तुम्हाला 4 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. नेक्स्ट आहे सेक्शन सीमध्ये आहे अटेम्प्ट एनी 2 6 मार्कांसाठी, 2 म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 3 मार्कांसाठीचा आहे. पहिला आहे व्हॉट इज पी एन जंक्शन लिहायला 1 मार्क, एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन लिहायला 1 मार्क आणि वर्किंग ऑफ पी एन जंक्शन लिहायला 1 मार्क. सो बेसिकली असं करून हा एकूण प्रश्न 3 मार्कांसाठी आहे. नेक्स्ट आहे स्टेट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲन EM वेव्ह. सो तुम्हाला ॲटलिस्ट 6 कॅरेक्टरिस्टिक्स लिहावे लागतील. नेक्स्ट आहे ॲज आय वॉज स्टँडिंग
on a weighing machine inside a lift. It recorded 50 kilogram weight. Suddenly for few seconds it recorded 45 kilogram weight. What must have happened during the time? एक्सप्लेन कम्प्लीट न्यूमॅरिकल ॲनालिसिस. सो बेसिकली हे असं वेटमध्ये चेंज का पाहायला मिळतो आहे हे तुम्हाला सगळं सांगायचं आहे. सो तुम्हाला लॉज ऑफ मोशनमध्ये याचे आन्सर्स वगैरे पाहायला मिळतील. नेक्स्ट आहे सेक्शन डी, जे की आहे 4 मार्क्ससाठी. सो तुम्हाला कोणतंही एक क्वेश्चन सॉल्व करायचं आहे 4 मार्क्ससाठी, इधर क्वेश्चन नंबर 12 और क्वेश्चन नंबर 13. सो क्वेश्चन नंबर 12मध्ये आहे एक्सप्लेन द टर्म पिच अँड टिंबर. हे एक्सप्लेन करायला तुम्हाला असणार आहे 2 मार्क. पिचला 1 मार्क, टिंबरला 1 मार्क. आणि पूर्ण 2 मार्कांसाठी सेकंड न्यूमॅरिकल असणार आहे, ते म्हणजे ॲन इको साऊंडर इन अ फिशिंग बोट रिसिव्स ॲन इको फ्रॉम अ शोल ऑफ अ फिश 0.45 सेकंड आफ्टर इट वॉज सेंड. इफ द स्पीड ऑफ अ साऊंड इन वॉटर इज 1500 मीटर पर सेकंड, हाऊ डीप इज अ. ॲक्च्युली इथे शॉर्ट विचारलेला आहे. ओके ठीक आहे. सो जे काही प्रिंटिंग मिस्टेक असली ते शिप वगैरे असायला पाहिजे होतं, किंवा बोट असायला पाहिजे होतं, शिप नाही बोट असायला पाहिजे होतं इथे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 13. फाइंड द एक्सप्रेशन फॉर स्पीड अँड अँग्युलर स्पीड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे करायला 2 मार्क. आणि नेक्स्ट आहे द स्पीड ऑफ साऊंड इन द एअर इज 330 मीटर पर सेकंड अँड दॅट इन द ग्लास इज 4500 मीटर पर सेकंड. सो व्हॉट इज द रेशो ऑफ वेवलेट ऑफ साऊंड ऑफ अ गिवन फ्रिक्वेन्सी इन टू मीडिया. सो या ठिकाणी रेशो पाहिजे. खूप सारे प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत, आय नो, बट जस्ट इग्नोर देम. सो बेसिकली अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर 13 किंवा 12 सॉल्व करायचा आहे. 12 किंवा 13 मधला पहिला प्रश्न 2 मार्कांसाठी आणि दुसरा प्रश्न 2 मार्कांसाठी, असं मिळून एकूण 4 मार्काचे प्रत्येकी प्रश्न आहेत. सो आय होप की तुम्हाला या पेपरचा काहीतरी उपयोग होऊ शकतो तुमच्या एक्झामच्या दरम्यान. त्यासोबतच अशाच प्रकारचे इतर सगळ्या विषयांचे पण मी पेपर्स अपलोड करत आहे अलॉंग विथ इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. सो प्लीज ते सगळे चेकआउट करा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.